ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायली हळूहळू बरी होत असते आणि या सगळ्यामध्ये सायली बरी होत असताना ती प्रतिमाच्या अधिक जवळ जात असते। त्यातच आता पुन्हा तिचं थांबलेलं मिशन तिने हातात घेतलेलं असतं। म्हणजे आता खाली पडल्यामुळे, आजारी पडल्यामुळे किंवा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सायलीला प्रतिमाला पुन्हा एकदा बरं करण्यासाठी किंवा प्रतिमाला तिची स्मृती परत मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न आधी चालू केलेले असतात ते प्रयत्न पुन्हा आता चालू करण्याची गरज वाटते। आणि त्यावरती ती आता पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, आपण याआधी जे कार्य हातात घेतलं होतं ते आता पुन्हा जोमाने सुरू करूया। आता किचनपर्यंत प्रतिमा त्या आल्यात, माझी तर त्यांना काळजी वाटतेच, पण या घरातील कुटुंबाची सुद्धा त्यांना काळजी हळूहळू आता वाटायला लागेल। त्यासाठी आपण एक काम करूया का, म्हणजे या सगळ्यामध्ये आता जुन्या गोष्टी, जुन्या वस्तू असं काही त्यांना दाखवून या सगळ्यामध्ये त्यांना काही गोष्टी आठवण्यासाठी प्रयत्न करूया असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली सांगते की आपण ना आपले जुने काही वस्तू किंवा त्यावेळेच्या आठवणी असं त्यांच्या समोर, म्हणजे त्यांना असं उद्देशून नाही पण त्यांच्या समोर येईल असं बोलायचं। असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रिया विचार करते, या सायलीला तर अजिबात कसलाच धीर नाहीये। प्रत्येक वेळेला नाही आत्ता उठून आली आजारपणातून तर झालं, लगेच झाली माझ्या आईला बरी करायला असं म्हणत असताना रविराज म्हणतात, हो सायली, तू नव्हतीस ना काही दिवस हॉस्पिटलमध्ये होतीस, नंतर आजारी होतीस, तर सगळं घर ठप्प झाल्यासारखं झाले। आता न पुन्हा नव्याने जोमाने आपण सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा प्रतिमाला बरं करण्यासाठी काय करता येईल ते पाहूया। यावरती आता रविराज म्हणतात, सगळ्यात पहिला प्रयत्न मी करतो, म्हणजे त्या रात्रीचं सगळं नरेशन मी तिच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। सायली म्हणते, हो रविराज सर, तुम्ही हे नक्की करा, पण या सगळ्यामध्ये त्यांना त्रास होणार नाही ना याची काळजी नक्की घ्या। कल्पना म्हणते, खरंच आहे, म्हणजे प्रतिमाला त्रास काही व्हायला नको। आता हळूहळू प्रतिमा या सगळ्यांच्या मध्ये मिसळत असते। चहा दे किंवा जेवण बनव किंवा सगळ्यांच्या सोबत जेवायला बस, या सगळ्या गोष्टी तिने सुरू केलेल्या असतात। हळूहळू रविराजांसोबत सुद्धा तिचं एक ट्युनिंग जुळतं, म्हणजे रविराजांना जसा चहा पहिले लागायचा तसा आलं घालून चहा प्रतिमा त्यांना करून देऊ लागते। आणि तोपर्यंत आता रविराज सुद्धा इकडे प्रतिमाच्या सोबत बोलण्यामध्ये वगैरे थोडंफार त्यांचं कम्युनिकेशन होऊ लागतं। तोपर्यंत प्रिया इकडे सांगते, काय ग, म्हणजे या घरामध्ये तू सगळ्यांशी गोड गोड बोलून सगळ्यांना आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन माझ्या आईला पण आपल्या बाजूने फितवणार का? यावरती सायली म्हणते, मला कोणाला माझ्या बाजूने फितवायची किंवा हे करण्याची काहीही गरज नाहीये। जे काही आहे ना ते फक्त प्रतिमा त्यांची स्मृती परत यावी यासाठीच आहे। अगं तुझ्या पण भल्याचं आहे की, तुला कसं कळत नाहीये हे तुझ्या भल्याचं आहे ते, म्हणजे ती तुझी आई आहे, जर तिची स्मृती परत आली तर तुलाच तुझी आई परत नाही का मिळणार असं म्हणत सायली आता इकडे प्रियाला चांगलंच खडे बोल सुनावते। प्रिया सांगते, हो ते तर बरोबर आहे, पण या सगळ्यामध्ये तू जास्तच प्रयत्न करतेस का ग, नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये? सायली म्हणते, गप्प बस प्रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हणत सायली प्रियाला गप्प करते। तोपर्यंत आता रविराज प्रतिमाकडे येतात, हातामध्ये बरेचसे फोटो, हातामध्ये सगळे फोटो घेऊन आता त्या रात्रीचे अर्जुनच्या वाढदिवसाचे फोटो हे सगळे आता रविराज प्रतिमाच्या समोर आणतात। म्हणजे तसं फार काही ते बोलण्याचा प्रयत्न करणार नसतात। सायलीने सांगितल्याप्रमाणे फक्त काही आठवणी शेअर करायच्या किंवा त्यांना काही आठवते यापेक्षा जास्त आपण त्यांच्याशी फक्त बोलायचं असं सायलीने सांगितलेलं असतं। आणि तेच कम्युनिकेशन करण्यासाठी रविराज आता मात्र इकडे आलेले असतात आणि एक एक करत ते आता प्रतिमाच्या समोर फोटो धरायला लागतात। आधी सगळ्यात पहिले रविराजांना पाहून घाबरणारी प्रतिमा आता बऱ्यापैकी रविराजांच्या समोर उभी राहायला लागली असते। रविराजांना चहा, कॉफी काय हवं नको हे सुद्धा द्यायला लागलेली असते आणि त्यामुळे रविराजांचा धीर चेपतो। मग प्रतिमा येते आणि रविराज जसे जसे एक एक फोटो तिला दाखवायला लागतात तसे तसे प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात। खरं तर या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतिमा खूप घाबरलेली असते, कारण ते फोटो बघताना तिची आता पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये जे 21-22 वर्षापूर्वी घडून गेलेलं असतं ते सगळं तिला आता पुन्हा जसं तसं आठवायला लागतं आणि आता ती मागे मागे होते। रविराज म्हणतात, बोल ना प्रतिमा, तू या सगळ्यावरती काहीतरी बोल, या सगळ्यामध्ये तुला काही आठवतंय का? म्हणजे आपण त्या रात्री इथून निघून गेलो होतो, त्यानंतर मी ज्या वेळेला कारमध्ये बसलो होतो ना, म्हणजे आपण तिघही एका दरीमध्ये कोसळलो, त्या दरीमध्ये कोसळल्यानंतर खरं तर मला ज्या वेळेला शुद्ध आली ना, तू माझ्या बाजूला होतीस,
मी तुला पाहिलं, तू माझ्या बाजूला होतीस आणि माझ्या बाजूला तू ज्या वेळेला होतीस तेव्हा आपली तन्वी मात्र माझ्या बाजूला नव्हती, म्हणून तू बेशुद्ध पडलेस तोपर्यंत बाजूला तन्वी कुठे आहे का हे पाहण्यासाठी मी गेलो होतो, तर मला कुठे तन्वी तर नाही दिसली, पण खरं सांगू का त्यानंतर पुन्हा परत येण्यासाठी मी तुझ्याकडे आलो होतो तर मात्र तू तिकडे नव्हतीस। असं म्हणत रविराज प्रतिमाला सगळी घडलेली घटना सांगतात आणि या सगळ्यामध्ये तू कुठे गेली होतीस, तुला काही आठवतंय का, आणि त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती हा मार्क कसा झाला हे सुद्धा बोलतात। त्यावरती घाबरलेली प्रतिमा आता मात्र रविराजांपासून लांब जायचा प्रयत्न करते। त्यावरती रविराज म्हणतात, सांग ना, म्हणजे काय घडलं होतं, मला काहीच आठवत नाहीये, तू तेव्हा बेशुद्ध होतीस त्यामुळे तुला तन्वी कुठे गेली हे आठवत नसेल, पण मी तिकडे आलो तेव्हा तू नव्हतीस, मग त्या वेळेमध्ये तू कुठे गेली होतीस। असं म्हणत आता रविराज ह्या सगळ्यामध्ये प्रतिमाला जुन्या आठवणी आठवण्यासाठी प्रयत्न करत असतात किंवा जुन्या आठवणी तिने सांगाव्या यासाठी प्रयत्न करत असतात, पण प्रतिमा खूप घाबरलेली असते, तिला या सगळ्यामध्ये काही बोलता येत नसतं। पण काही फोटो पाहताच तिच्या लक्षात येतं, ती गाडी पाहिल्यावरती, त्या ठिकाणाचे फोटो असतात ते पाहिल्यावरती आणि अर्जुनच्या वाढदिवसाचे फोटो, हे सगळं कॉम्बिनेशन तिच्या डोक्यामध्ये घुमायला लागतं आणि प्रतिमा अचानक ओरडायला लागते। ओरडत प्रतिमा आता सायलीकडे धावत यायला लागते। रविराजांना काहीच कळत नाही काय चाललंय, प्रतिमाशी सैरावैरा धावते का, पळते का, काय झालंय हिला, म्हणून थांब प्रतिमा असं म्हणत ते प्रतिमाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिमा थांबायला काही तयारच नसते। प्रतिमा या सगळ्यामध्ये धावत तिकडून बाहेर पडते आणि तडक ती येते ती म्हणजे खाली। रविराज तिच्या मागोमाग येतात। प्रतिमाला काहीतरी आठवलेलं असतं। प्रतिमा आता मात्र या सगळ्यामध्ये खाली येते। खाली इकडे आता सगळेजण असताना प्रतिमा सायलीला जाऊन मिठी मारते। सायलीला मिठी मारल्यानंतर मग मात्र आता इकडे रविराजांना सायली म्हणते, काय झालं रविराज सर, प्रतिमा त्यांना अशी कोणती गोष्ट खटकली का। रविराज म्हणतात, नाही, मला वाटते तिला ते आठवते, पण हा पास्ट इतका भयानक आहे ना सायली, कदाचित यामुळेच ती अशी वागती आहे। असं म्हणत रविराज सायलीला तिला सावरायला सांगतात। तोपर्यंत सायली म्हणते, प्रतिमा तुम्हाला जे काही आठवलं असेल ना ते सगळं तुम्ही मला सांगा। असं म्हणत ती प्रतिमाला खुर्चीवरती बसवते। प्रतिमा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि आता त्या गोष्टीची पूर्तता सायली करणार असते। रविराज सांगायला लागतात की प्रतिमा ज्या वेळेला मी गाडीमध्ये होतो तेव्हा बेशुद्ध होती, तन्वी नव्हती, म्हणून मी तिला पाहायला गेलो। आता हे सगळं पुन्हा रविराज रिपीट करतात आणि ते सायली ऐकत असते। सायली हे सगळं ऐकत असते आणि सायलीच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतात। एकाच वेळेला प्रतिमा इकडे हे करायला लागते, तिकडे सायलीला आठवतं आणि प्रतिमाने सांगितलेला हा प्रकार असाच। आता मात्र इकडे ज्या वेळेला रविराज तन्वीला बघायला निघून गेले त्यावेळेला प्रतिमाला शुद्ध येते आणि प्रतिमा इकडे बाहेर पडण्यासाठी येते, महिपतकडे मदत मागते आणि त्याच वेळेला महिपतने प्रतिमाचा घात केलेला असतो आणि हे प्रतिमाला आठवत असतं, पण त्यानंतरचं तिला काही आठवत नसतं। हा एकच प्रसंग, ज्या प्रसंगामुळे ती खूप मोठ्या भयान अवस्थेतून गेलेली असते, तो एकच प्रसंग तिच्या समोर येतो आणि ती ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आणि तेवढंच तिला आठवत असतं। बाकी तिला त्याच्या आधीचं काय, आपण कोण होतो, काय होतो हे काही आठवत नसतं। आणि त्यानंतर रविराज म्हणतात, तन्वीला शोधण्यासाठी मी बाहेर पडलो होतो आणि त्याच वेळात प्रतिमाच्या सोबत हे सगळं घडलं। आता मात्र इकडे रविराज म्हणतात, पण तन्वी तिकडून कुठे गेली हे काही कळत नाही। मग आता इकडे बोलायला लागते ती म्हणजे सायली। आतापर्यंत सायली आठवत असते की काय आहे हे सगळं, हे मला का आठवते, माझ्यासोबत हे असं का घडतंय, आणि सायली म्हणायला लागते, हो आठवतंय मला, ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला मी त्या ठिकाणी होते। सायली वेड्यासारखं बडबडायला लागते आणि आता रविराज म्हणतात, काय बोलतेस बाळा तू। सायली म्हणते, हो अपघात झाला, आई बाबा पडले होते आणि मी तिकडून देवळात गेले। आता हे म्हटल्यावर ती इकडे प्रतिमा ओरडायला लागते, प्रतिमा पॅनिक होते। सायलीच्या तोंडून आलेलं हे वाक्य जरी रविराजांनी ऐकलं असतं तरी प्रतिमाचा हा पॅनिकपणा इतका असतो, तिचा अस्ताव्यस्तपणा इतका वाढतो, ती ग्लास फोडून टाकते, खूप अस्वस्थ होते, कारण तिला महिपतने मारलेलं आठवतं। आता सायलीच्या तोंडून आलेलं वाक्य रविराजांनी जरी ऐकलं असलं तरी त्यानंतर इमिजिएट प्रतिमाची रिॲक्शन असल्यामुळे रविराज प्रतिमाला सावरत असतात आणि या सगळ्यामध्ये सायलीने बोललेलं वाक्य त्यांच्या कानावरती पडतं।
पण मेंदूपर्यंत काही शिरत नाही। या सगळ्यामध्ये रविराज निवांतपणे जेव्हा विचार करतील तेव्हा आता सायलीच आपली तन्वी असल्याचं सत्य प्रतिमा आणि रविराज अर्जुन यांच्यासमोर एकाच वेळेला येणार आहे।